बाजी झालेली आहे. इथे 5 विकेटचा हॉल आपण बघितला. अक्षय गुंडचं जर पृथक्करण बघितलं तर 2 षटकं त्यानं टाकली, 2 षटकात त्यानं 12 धाबा खर्च केल्या आणि 5 मोरे गारद केलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला इथे शुभमच्या बॅटमधनं 3 षटकार आले होते. काल देखील आपण बघितलं तर 3 षटकार आले होते. तर वेगवेगळ्या पद्धतीने ही जर स्पर्धा बघितली तर महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. बॅट्समन सज्ज आहेत, मॅच सुरू करायचं आहे. श्रीराम दत्त राहुरी, सार्थक कोपर दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू पहिल्या चेंडू टाकण्याच्या आत आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच मोठी मॅच सर आपल्याला इथे बघायला मिळते आहे. खरं तर पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं, पहिल्या डावामध्ये खूप चांगल्या धावा झाल्या, त्यामुळे मैदानावरती आता बघायचं इथे ब्ल्यू टीम तयार आहे. पहिला बॉल आणि इथे मॅच क्रमांक 2 ला जी सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल बेस, पहिला बॉल आपण जर पहिला एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय पंच पहिला बॉल व्हाईट बॉल देताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहिलं गेलं सुमित ढेकळे आहे, खूप मोठा हा नावलौकिक मिळवणारा खेळाडू आहे आणि नेहमीच ग्रास विकेट वरती आणि टर्फ विकेट वरती अतिशय चांगली बॅटिंग तो करत आहे. अतिशय जबरदस्त मुकाबला आपण जर पाहिलं MTPL ची ही दुसऱ्या दिवसाची दुसरी मॅच जी रंगलेली आहे. ख्वाब घर के ऊपर दिखा जाते और ख्वाब आज पूरे हो जाएंगे, MTPL चा हा थरार आहे. पहिल्या मॅच मध्ये अक्षय गुंड जो पहा अशा प्रकारची बॉलिंग त्याने केली होती. एका डावामध्ये अगदी 5 विकेट त्याने घेण्याचा विक्रम केलाय पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस समर साठी सर व्हाईट बॉल देताना पाहायला मिळते, एक्स्ट्रा बाउन्स यावेळेस मिळतोय. कारण की आपण जर पाहिलं हिरवाईन ही ग्रास कव्हर केलेलं विकेट आहे. इथे गोलंदाज बाउन्स देखील चांगला करू शकतो, चेंडूला आत बाहेर देखील करू शकतो, परंतु फलंदाज इथे बघायचं आपल्याला मैदानावरती आहे. विकी कशा प्रकारचा खेळ तर मात्र पाहायला मिळेल. विकी मुंडे जो मात्र सजीवताना पाहायला मिळतोय. पहिली ओव्हर खूप चांगली मॅच आहे. पहिला बॉल यावेळेस जर पहिला बॉडीवरती आलता गिरीश यांचा खूप चांगला खेळ आहे, त्याला खूप चांगला पेस केलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर फिल्डिंग बघितली सर, प्रशांत सर जे मिड विकेट लावला गेलाय त्याचबरोबर ती एक डीप पॉईंट देखील आहे. म्हणजेच खूप चांगल्या प्रकारची साईड एजर कुरेशियन टीमनं तिथे नक्कीच सजवलेली फिल्डिंग आपण नक्कीच बघतो आहोत. आणि गिरीश कोचरेकरचा विचार केला तर अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करण्याकरता माहीर खेळाडू आहे. यावेळेला बॅटची वरची कड चेंडू नेट बॅटमध्ये येत नाहीये. इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने विकी मुंडे दुसऱ्या एंडकडे जाणार आहे, त्याचं खातं खोललं जात आहे. सुमितचा विचार केला तर तो अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाहीये. या स्पर्धेचा विचार केला तर आजचा दुसरा दिवस महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. या मैदानावर जे प्रेक्षक आले त्याचबरोबर tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैच की तरफ रुख करेंगे. एक बार फिर सार्थक 11 कोपर की टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था. श्रीराम दत्त 11 की बात करते तो बहुत ही संतुलित टीम है. राहुल की टीम है. अफगानिस्तान और इंग्लैंड, आप 2 किट दिख सकते हैं. पहले मैच में नेपाल और स्कॉटलैंड के किट थे. 16 रंगों में एक बार फिर ये टूर्नामेंट में बहुत सारे खिलाड़ी आप मैदान के अंदर देख सकते हैं. निलेश बी पाटील, सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल आणि गोपीशेठ दहिवळकर, शेखर दाभाडे, श्रीराम दत्त 11 राहुरी अशी मॅच. पहिल्या ओव्हर मध्ये आयकॉन टू आयकॉन सुमित ढेकळे. सुमित ढेकळे खूप नावलौकिक मिळवणारा खेळाडू. तुम्ही TNPL चं मैदान पाहिलं असेल. नेहमीच मोठ्या सरावाच्या क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ दाखवतो आणि MTPL च्या या धर्तीवरती आता या पहिल्या मॅच मध्ये बी पोल मधली खूप चांगली साईड. काल आपण जर पाहिलं मैदानावरती योगेश पवार खूप चांगला खेळ दाखवतो, त्याचबरोबर श्री खुणे हा खेळाडू चमकला. तर पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं खूप चांगली गोलंदाजी आपण अक्षय गुंडे यांची पाहिलेली आहे. तर मैदानात आपण जर पाहिलं सुमित ढेकळे, पप्पू तोडकर खूप चांगले खेळाडू टीम मध्ये. विशाल निगोट, आंबेगावचा सितारा, नवनाथ हडवळे आहे, सिद्धेश भोसले आहे. खूप चांगले साईड जर आपण पाहिलं सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल टीम कडे संदीप पाटील आहे, एजर कुरेशी जर आपण पाहिलं तिथे आहे, महेश चव्हाण आहे, बंटी बद्रिके, गिरीश कोसरेकर आहे, करण मडवी आहे, राहुल शेळके आहे, फिरोज पठाण, नागेश पवार, सुनील ढमाले. एक खूप चांगली टीम आपण तिथे बघतो आहोत. tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर सरांनी त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हरेज करताना पाहायला मिळते आहे. काल दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ आज पाहायला मिळेल आपल्याला, कारण की आज चांगले खेळाडू मिळत आहेत. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण टीमचा उल्लेख केला, परंतु जे पॅनल आहे पंचांचं ते देखील अनुभवी पंच आहेत आणि खूप छान पद्धतीने आपण चॅम्पियन ट्रॉफी बघितली, तिथेही खूप चांगली कामगिरी केली होती. आता नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. तर ते देखील पॅनल होतं, ते देखील खूप चांगले काम करत होते. आता मैदानामध्ये जर बघितलं तर देव पंच ते देखील अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. प्रचंड अनुभव गाठीला असलेले पंच मैदानामध्ये आहेत. तर नक्कीच आता नो बॉल त्यामुळे येणारा बॉलवरती काय अंपायरशी या ठिकाणी कुठल्या प्रकारची चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये.
कारण तिसऱ्या अंपायरचा या ठिकाणी इशारा आलेला आहे. सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. नो बॉलचा इशारा. धाबलकरती धाबांचा विचार केला तर एकूण धाबा आहेत त्या 3. बिलाल मैच की तरफ रुख करेंगे. 30 रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 4 रन. नो बॉल का इशारा हुआ है. आत्मविश्वास हा खेळामध्ये लागतो. आता इथे एकदा का आत्मविश्वास सापडला तर नक्कीच फलंदाजाला संधी असेल यावेळेस सूर मिळण्याची. तर गोलंदाज तयार आहे. फ्रीचा बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. आता मिळेल फ्री हिट. सुमित ढेकळे या बॉलवरती मारेल का एमटीपीएल बिग हिट पाहायचंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानातल्या खेळाडूंना मी सातत्यानं विनंती करतो की 30 मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. 30 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त करायची आहे. श्रीराम दत्त 11 राहुरी आणि सार्थक 11 कोपर या 2 संघादरम्यान लढाई सुरू आहे. कारण आपल्याला शेवटची माहिती की 6 ओव्हरची घ्यायची आहे. प्रत्येक मॅचची 6 ओव्हरची झालीच पाहिजे. त्यामुळे वेळ या ठिकाणी वाचवणं बंधनकारक असेल. तारा टूट भी जाए वो जमीन के ऊपर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन समंदर कभी दरे में नहीं गिरता. पाहूया तिथे काय होणार आहे. गोलंदाज सज्ज आहे यावेळेस सुमित ढेकळे. बाहुबली आहे टेनिस क्रिकेट बॉलचा. यावेळेस तयार आहे. ओव्हर नंबर 1 मधला हा बॉल. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. गती आहे या बॉल मध्ये. जर आपण पाहिलं खूप चांगला प्रकारचा बॉल. जर आपण पाहिलं 115 ते 116 किलोमीटर प्रति घंटे हा बॉल नक्कीच पाहायला मिळेल. आणि टप्पा जर चांगला ठेवला तर फलंदाजांना इथे मुश्किल असेल. कारण की खूप चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सावध सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत श्रीराम दत्त 11 राहुरी. चांगला बॉल यावेळेस पाठीमागे गेले. या कबड्डी क्षेत्रामध्ये या ठिकाणी खेळला गेलाय. सुमित यावेळेस वेळ घेताना पाहायला मिळतात. आणि हे बेसिक क्रिकेट आमचे प्रशंसक देखील नेहमी सांगतात सुरुवातीला बेसिक क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळतो इथे. तर स्कोर आपण बघितला 6 धावा ओव्हर नंबर 1 या ठिकाणी सुरू असताना. और जिस तरह से बल्लेबाज मैदान के अंदर सुमित ढेकले थोड़ा सा समय ले रहे हैं और ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी. ज्यादा ऑन साइड पर खेलने का कोई प्रयास नहीं था. ये बहुत ही अच्छी क्रिकेट है. मैं समझ सकता हूँ पावर प्ले चल रहा है तो बल्लेबाज बड़े शॉट भी खेलना चाहते हैं लेकिन सामने गेंदबाज इस बार कट करना चाहते थे और गिरीश कोटरे ने सामने वाले बल्लेबाज की जो कमजोरी है उसको ताकत बनाया. बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा हो गया. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. खरं तर बॉल हा आतमध्ये होता. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला तर सुमितनं परंतु मोठी विकेट मोठी सफलता मिळाली. ती म्हणजे सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल या संघाला. आयकॉन गिरीश कोचरेकरला पहिली सफलता इथे मिळाली. तर पहिल्यानंतर आपण जर पाहिलं दाखल होताना पाहिलं म्हणलं तर आंबेगाव एक्सप्रेस विशाल निघोट जो दाखल झाला गेलाय. ब्ल्यू टीमचा हा सितारा म्हणजेच आपण जर पाहिलं श्रीराम दत्त 11 राहुरी संघाकडे देखील खूप चांगले फलंदाज. मग विचार केला पप्पू तोडकरचा. विचार केला नवनाथ हडवळेचा. प्रीतम बारीचा. विकी मुंडेचा. खूप चांगली टीम आहे. यावेळेस विशाल दाखल झाला गेलाय मैदानावरती. खरं तर गेल्या काही वर्षापासून थोडंसं क्रिकेट थांबलं होतं कोरोनाच्यामुळे. पण त्यानंतर क्रिकेटला एक उंची देण्याचं काम महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच केलेलं आहे. अतिशय चांगलं मैदान. ग्रीन विकेटवरती आपण हे जर मैदान बघितलं काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं गेलं विनोद कांबळे यांनी सांगितलं की टेनिस बॉल क्रिकेट देखील एक चांगले मोठे सामने व्हावे. आणि आता नक्कीच आपण जर पाहिलं एमटीपीएल त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि पहा मैदानावरती विशाल यावेळेस आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. गिरीश तयार आहे. विशाल पहिला बॉल सामना नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. एमटीपीएल ची ही दुसरी मॅच पहिली ओव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक देखील दाखल होताना पाहायला मिळतात. या वाघोलीच्याच असणाऱ्या पुण्याच्याच या पुण्यनगरीमध्ये ही मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतात. विशाल निगोटसाठी खूप चांगला खेळाडू आहे. मोठ्या सरावाचं क्रिकेट नक्कीच हाही खेळलेला आहे. पाठीमागे गेले आणि पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल होती केलेला हल्ला. डीप लॉंग ऑफला बॉल. एमटीपीएल बिग हिट. 1 बाउंड 4 रन. Oh my goodness. चला वेळ वाचवायचा डिझेल किंवा फक्त 10 सेकंद आपण वाजवायचे. त्यापेक्षा जास्त नका वाजू तुम्ही. तुम्हाला देखील विनंती आहे. बॉल ओळखला विशाल निगोटनं. जर आपण पाहिलं एजाज कुरेशी यांच्या डोक्यावरून बॉल खेळला.
मिडॉपला खेळाडू आहे. खूप चांगली मॅच रंगत लढत जी आपण नक्कीच बघतो आहोत. यावेळेचा बॉल गिरीश यांचा आगीचा गोळा आहे. पहा मैदानावरती षटक क्रमांक पहिलं यावेळेस संपेल. पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठी विकेट. सुमित बाद झाल्यानंतर स्कोर झालाय. इथे आला पहिला चौकार, तो म्हणजे विशाल यांच्या फळीमधून स्कोर झालाय पहिल्या ओव्हर नंतर. 10 धावा ज्या बनवल्या गेल्या धावफलकावरती पहिल्या षटकानंतर आपण जर पाहिलं अतिशय मोठी मॅच. तर वेळ वाचवायचा आहे. प्रत्येक इनिंगला फक्त 30 मिनिट तुमच्याकडे, म्हणजे एका तासामध्ये एक मॅच होणं बंधनकारक असेल. पहिला बॉल आपण खूप चांगला पेस मिळाला गोलंदाजाला. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. दोन्ही संघाच्या बाजूने एका बाजूने आहे सार्थक 11 कोपर पनवेल. दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते श्रीराम दत्त 11 राहुरी. राहुरी संघाचे सितारे. पाहुयात मैदानावरती विकी कशा प्रकारचा खेळ करताना पाहायला मिळेल ओव्हर नंबर 2 मध्ये. पुन्हा एकदा यावेळी सुमित लहानला नक्कीच केल्या थर्मॅन क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा धक्का बसलाय टीम राहुरी संघाला. खूप मोठं यश मिळते. फलंदाज बाद सुमितला मिळालेलं एक चांगलं यश. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बळीची टाळी. नक्कीच या ठिकाणी करावं लागेल. ज्यावेळेस भागीदार होईल त्यावेळेस स्कोर नक्की चांगला होताना पाहायला मिळेल. विशाल निगोट आतापर्यंत जर पाहिलं 2 बॉल त्याने फेस केलेत. 2 बॉल मध्ये 4 रन्स मध्ये तो येताना खेळताना पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी निश्चितच अमित तापकीर सरांचं आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021च्या या भव्य दिव्य व्यासपीठावरती. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. हमीद सईद आलाय. शिवसागर लिजन जुन्नरला ज्या खेळाडूंना फायनल जिंकून दिली तो JPLचा सितारा हमीद सय्यद दाखल झाला गेल्या मैदानावरती. श्रीराम दत्त 11 राहुरी या संघाच्या बाजूने आलेला सितारा. दम आहे या खेळाडूकडे. क्षमता नक्कीच आज दाखवावं लागेल. खेळामध्ये दम लागतो. क्षमता ठेव लागेल. इथे धावपट्टीवरती धावावं लागेल. कष्ट नक्कीच करावं लागतील. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. ना कद बडा ना पद बडा, जो अपने टीम के साथ खड़ा वही सबसे बडा. हमीद सय्यद पाहूयात कशा प्रकारचा खेळ करताना यावेळेस पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खूप चांगली डिलिव्हरी आहे. खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय या मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत दत्त 11 राहुरी संघाला. इथे जर आपण पाहिलं गेलं खूप चांगले बॉल. जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये आपण बघतोय. इथे सुमित औटीला दुसऱ्या बॉल मध्ये यश मिळालं होतं त्याला. पण जर आपण पाहिलं यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा बाहेरच्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. मोठं यश मिळते. याही ओव्हर मधला हा दुसरा फलंदाज बाद. सुमितला आणखीन एक यश. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बळीची टाळी.
आपण पाहिलं गेलं गोपीशेठ दहिवेकर, शेखर दाभाडे या टीमला मोठं नुकसान झाले, परंतु बघूयात इथे मैदानावरती सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यानंतर बघायचं कोणता फलंदाज दाखवले मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं, आयकॉन जो आला होता पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आणि या षटक क्रमांक 2 मध्ये केला अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत सुमित आवटी. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आलत्या, चांगल्या रन्स आलत्या पहिल्या ओव्हरमध्ये. इथून पुढे बघायचं मैदानावरती सार्थक स्पोर्ट्स क्लब संघानं का क्षेत्ररक्षण घेतलं, कारण की यांच्या गोलंदाजीमध्ये दम आहे. परंतु पहा मैदानावरती ब्ल्यू टीम म्हणजेच दत्त 11 राहुरी संघाला मैदानावर नक्कीच इथून पुढे एक छोटीशी भागीदारी त्यांना रचावी लागेल. पाहूयात पाय रचावे लागतील खेळपट्टीवरती, काय करताना पाहायला मिळेल. गोलंदाज यावेळी तयार झाले गेले, फलंदाज देखील तयार होताना पाहायला मिळतंय समोरच्या बाजूला. पुन्हा एकदा बॉल खूप चांगला आहे. गोलंदाज गोलंदाज घर 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 फिरणारे बॉल आपण आज बघतो आहोत मैदानावरती. आणखीन एक मोठा फलंदाज विशाल निगोट देखील बाद. पाहुनी मोका. खूप चांगली गोलंदाजी आपण मैदानावर नक्कीच बघतो दुसऱ्या मॅच मध्ये. तर आता जर आपण ज्या खेळाडूची अपेक्षा करत होते तो खेळाडू दाखल झाला गेल्या मैदानावरती. पप्पू तोडकर भारतीय रग्बी टीमचा खेळाडू दाखल होताना पाहिलं मैदानावरती. आता त्याला या परिस्थितीला हाताळावं लागेल, त्याला या परिस्थितीला नक्की सांभाळावं लागेल. मैदानावरती त्याला आता खोऱ्यानं धाव नक्कीच करावं लागतील. पप्पू तोडकर दाखल होताना पाहायला मिळतं मैदानावरती. पुण्यामधला हा सितारा खरं तर आपल्या फिटनेस मध्ये खूप लक्ष देतो आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या या संपूर्ण धर्तीवरती आपल्या फिटनेसनं सर्वांना मंत्रमुग्ध करणारा पप्पू तोडकर दाखल झाला गेल्या मैदानावरती. श्रीराम दत्त 11 संघाला जर आपण पाहिलं 10 रन झाले गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये सुमित जे मात्र बॉलिंग मार्कवर आहे. स्थानिक खेळाडूंना घेऊन देखील खूप चांगला खेळ बांधलेला आहे. बघायचं आता मैदानावरती काय करताना पाहायला मिळत आहेत. सार्थक स्पोर्ट्स क्लबचे गोलंदाज फलंदाज दाखल झाला गेले. पप्पू तोडकर खूप चांगली क्षमताने भरलेला खेळाडू आहे. या MTPL च्या माध्यमातून जोडला गेलाय आणि पहिली मॅच तो आता खेळण्यासाठी तयार आहे आपल्या टीम राहुरी संघासाठी. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार झाले तर कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल पप्पू यांच्या माध्यमातून. पहिला बॉल पहा पप्पूला काय तेज टाकलेला आहे आणि या स्पर्धेमधलं पहिलं मेडन ओव्हर दुसरं मेडन ओव्हर टाकण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे सुमित आवटीला. एकदा दोनदा टाळ्या वाजवत सुमित साडी जबरदस्त गोलंदाजी या सामन्यामध्ये केलेला आहे. ज्या प्रकारे मागच्या सामन्यात अक्षय गुंड चमकला तसं या मॅच मध्ये चमकलाय सुमित आवटी. धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. सिरसार स्पोर्ट क्लब कडून ओव्हर संपली. खेळाडू आहे क्रिकेटची पंढरी जुन्नर नारायणगाव मधील हा खेळाडू आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो षटक क्रमांक 2 मध्ये. तर बघायचं इथून पुढे काय घडणार आहे. 10 धावा झाल्या गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस गोलंदाजीसाठी आता पुन्हा एकदा 5 रन होताना पाहायला मिळतील. गिरीश कोचरेकर आयकॉन खेळाडू आज आहे. तर आपण जर पाहिलं मोहसिन सय्यदची खासियत आहे मैदानावरती कोणत्याही फटकेबाजीसाठी तो मग ते स्कूप असेल कट असेल कट शॉट खूप चांगला मारतो जर पाहिलं गेलं मोहसिन सय्यद. कारण की उंची जरी जास्त नसली तरी उंची प्रमाणे त्याला नक्कीच खेळावं लागेल. अगदी केदार जाधव जर आपण पाहिलं गेलं उंची जरी कमी असली तरी खूप चांगले खेळ तो करतो. यावेळेचा बॉल गोलंदाजीची आज कमाल है. गोलंदाज जैसे मानो आज सर के ऊपर कफन लेके आए हो और काफी अच्छी गेंदबाजी. यहाँ पर क्या कहेंगे सर गेंदबाजों के बारे में. अभी तक की जो गेंदबाजी है खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. टप्पा चुका आहे नियंत्रित गोलंदाजी करताना तिथे पाहायला मिळतंय गोलंदाज. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी आपण जर पाहिलं गेलं मैदानावरती. बॉल फिरताना पाहायला मिळत आहेत अगदी घर फिरताना पाहायला मिळतात. भोवऱ्याप्रमाणे फिरले गेलेत आज मैदानावर जर आपण पाहिलं गेलं. एजर कुरुशी आणि टीम म्हणजेच
त्या ठिकाणी पाहिलं गेलं सुमित डेके टीमला आज रोखलेला आहे मैदानावरती. संदीप पाटील पप्पू यांच्या या कॅप्टनशिप मध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. कोपर पनवेल आपली दहशत पुन्हा एकदा टप्पा पडला. स्किट होताना पाहायला मिळते. बॉल जर आपण पाहिलं गेलं टप्पा जो पडल्यानंतर थोडं स्किट हालचाल नक्कीच केलेलं गोलंदाजानं, कधी आत कधी बाहेर कधी कमी गतीचा बॉल. खूप चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये केलं. जबरदस्त खेळ, जबरदस्त क्रिकेट आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. हवेमध्ये बॉल राईज केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा खेळाडू चेंडू खाली. आणखीन एक मोठं यश मिळते टीम सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल या संघाला. तुम्हाला मोठ्या स्पर्धेमध्ये इथं थोडं लक्ष द्यावं लागेल आता गोलंदाजांकडे, कारण की जर मोठे फटके येत नाही तुम्हाला तिथे क्रिकेट थोडं बदलावं लागेल. थोडं बेसिक क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. 10 बॉल सलग डॉट टाकलेले आहेत. मोठे फटके येत नाहीत तर तुम्ही बॉलची जी स्विंग आहे बॅट थोडी खालून आणली पाहिजे. ज्या प्रकारे तुम्हाला सिंगल डबल घ्यावं लागते, थोडं बेसिक क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. परंतु बघायचं इथून पुढे मोडलेल्या अवस्थेमधून बाहेर काढेल का पप्पू तोडकर आपल्या संघाला. हा सितारा आहे पुण्याचा, हा सितारा आहे मोठ्या टीमचा. नवीन फलंदाज कोण आले नाव सांगा, फलंदाजाचं नाव सांगायचंय. यावेळेस बॉल आपण फुल बॅट स्विंग केली. लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं बॉल फील्ड केला जाईल. खूप चांगली फिल्डिंग केली तिथे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढवाला. स्वतः लढावं लागेल. आता लढायचं नाही, आता लढायचंय. मैदानापती जिनके इरादे अटल होते ओ इंसान कलयुग में भी सफल होता है. फक्त आपले इरादे साफ स्पष्ट पाहिजेत. आणि मैदानावरती फलंदाज तयार आहे. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील इथे मैदानात. जर आपण पाहिलं गेलं आयकॉन गिरीश कोचरेकर सरांना आपण बघतोय तिथे बॉलिंग करताना. टप्पा खूप चांगला आहे आणि अनुभव देखील खूप मोठा आहे. आणि अनुभवानंतर त्या गोलंदाजीचा देखील करिश्मा विकेटला ओळखलंय. आणि खरं विकेटला ओळखून बॉलिंग त्या ठिकाणी गिरीश कोचरेकर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. उंचपुरा खेळाडू, उंचपुरा कटकाठीत असणारा खेळाडू दाखल होताना पाहिलं मैदानामध्ये. डावखुरी होता तेजपुंजी तारा. बॉल पुन्हा एकदा लाईन खूप जबरदस्त आहे. मैदानावरती लगातार 11 बॉल मध्ये फक्त एक सिंगल आलेली आहे. आणि षटक क्रमांक मैदानात संपेल. 3 षटक संपले. स्कोर आहे धावफलकावरती तब्बल 11 धावा मात्र पाहायला मिळतं मैदानावरती. 11 रन्स इथे पाहायला मिळत आहेत. निलेश पाटील सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल या संघाची गोलंदाजी आपण जर पाहिली तर इथून बघायचं इथून पुढे देखील 3 षटक आहेत. 18 बॉल यावेळेस असतील. टार्गेट पप्पूच्या डोक्यामध्ये सेट त्यानं ठेवला असेल. आता इथून पुढे पप्पूचा खेळ पुन्हा एकदा पुणेकरांना बघायचा आहे की पप्पू या अवस्थेमधून कशा प्रकारे आपल्या संघाला बाहेर काढणार आहे. कारण की हा लढणारा योद्धा आहे, हा कधी हार मानत नाही. तर बघायचंय मैदानावरती पप्पू तोडकरला झोडकर अशी फलंदाजी करावं लागेल. त्याला मैदानावरती बरसावं लागेल. 3 षटक संपलेत आणि 4थ्या षटकाला गोलंदाजीसाठी आता गोलंदाज सुरुवात करताना पाहायला मिळतील. सुमित आवटी पुन्हा एकदा आलेला आहे. स्पेल पहिला खूप कडक टाकलेला आहे सुमित आवटीनं. पुन्हा एकदा गोलंदाजी सुमित आवटी तयार. फलंदाजीसाठी आलेला पप्पू तोडकर तयार मैदानावरती. 4थ्या षटकाला सुरुवात होणार आहे. आरंभ होणार आहे. बघायचं इथे मैदानावरती काय फटकेबाजी असेल. एक मात्र फलंदाज जो आपण जर बघितला मैदानावरती यश विशाल निघोटना चौकार खेळला होता. परंतु त्यानंतर मैदानावरती गोलंदाजाची जबरदस्त गोलंदाजी आपण बघितलेली आहे. तेज गोलंदाजी, कट गोलंदाजी, आत बाहेर करणारी गोलंदाजी आपण बघितली तिथे. आणि बघायचंय पप्पू तोडकरला यावेळेस काय करताना पाहायला मिळतील. योगेश आंधळे यांच्या वतीने प्राइज झाले. पप्पू तोडकर यांनी जर सलग 3 षटकात जर लगावले 1000 रुपयांचं बक्षीस आहे. योगेश आंधळे यांच्या माध्यमातून जर पहिलं बक्षीस लावलं गेलं या MTPL 2021 मध्ये. यावेळेस सुमित आवटी तयार झाला गेले गोलंदाजीसाठी. उजव्या हाताने 9 विकेट. आणि 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 गोलंदाज कहा से धुंडकरला आहे गेंदबाज. ऑक्शन लिलाव मध्ये गोलंदाजांना घेतले कारण की मोठ्या स्पर्धेमध्ये माहिती आहे चांगले गोलंदाज टीम मध्ये असणं अनिवार्य आहे. खूप जबरदस्त गोलंदाज,
अप्रतिम गोलंदाजी, तुम्ही या बॉलिंगच्या प्रेमात पडाल अशी जबरदस्त गोलंदाजी. टप्पा चुका आहे, कधी गुड लेंथ, कधी आखूड टप्पा, कधी बाउन्स. यावेळेचा बॉल स्टँड केलेला आहे, फिल्डर पाठीमागे डीपला अप्रतिम प्रयत्न केले तिथे. दूसरा दावेदार कीपर ने केला है, जो अब तक खोला नहीं, खून नहीं पानी है, जो अपने टीम के, जो अपने गाव के, जो अपने देश के काम ना आहे, बेकार जवानी है. तुम्हा टीम मध्ये का घेतलंय, दाखवून द्यावं लागेल संघ मालकाला की आपण का आहोत टीम मध्ये. तुमची दहशत, तुमचं नाव तुम्हाला पुन्हा एकदा सिद्ध नक्कीच करावं लागेल. नाव टिकवावं लागतं, नाव नक्की स्वतःला बनवावं लागेल आता इथून पुढे पप्पू तोडकर यांना, कारण की आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली राहिलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी तयार होताना पाहायला मिळतील. यावेळी बॉल पाठीमागे गेला आणि नक्कीच फटका खूप चांगला चढवलेला आहे. पप्पू यांच्या बॅटमधून आलेला हा सुरेख शॉट, बॉल लॉंग ऑफच्या बाहेर, 4 रन चौकार. Oh, my goodness. बाहुल हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनी चौकार. लागेल पप्पू यांना. चांगला सजवला बॉल, लेंथ ओळखली होती आणि मिड ऑफच्या डोक्यावर नक्कीच चढवलेला चौकार आपण या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा यावेळेस पप्पू यांचा जलवा आहे. मिड विकेटला खेळलेला प्रचंड ताकदीने हल्ला, बाहुबली फटका, सिक्सर. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. फोडल्या पहाड. आता पप्पून नक्कीच आक्रमण केले गेले, चौकाराच्या पाठोपाठ षटकार देखील वसूल केला गेलाय. तुम्हाला आकाशातील तारा होणं अशक्य आहे, परंतु तुम्हाला तुमच्या संघातील दिवा होणं शक्य आहे. आणि पहा मैदानावरती पप्पू तोडकरनं मोडलेली अवस्था आता पुन्हा एकदा शोधतोय धावा आणि मैदानावरती नक्कीच बरसला गेलाय. स्कोर झाला गेला अगदी 23 धावाच्या मात्र पाहिल्या मध्ये धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच सुमित आवटिया यांच्यावरती नक्कीच हल्ला केला गेलाय. चेंडू बॅट खेळपट्टी, चौकार आणि षटकार यातच चालला आपला वेळ. आपला आवडता एमटीपीचा खेळ अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले ग्रामीण शहरातील आणि संपूर्ण भारतामधील खेळाडूंना जोडलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच आपली महाराष्ट्र प्रीमियर लीग. शिरसाट स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मात्र दिमागदार आयोजन नक्कीच केले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. पप्पू यावेळेस कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतील मैदानावरती. यावेळेचा बॉल बाउन्स पुन्हा एकदा मिळाला, तो म्हणजे सुमितला. सुमितची गोलंदाजी, जबरदस्त चेंडू टाकताना पाहायला मिळत आहे सुमित यावेळेस. अप्रतिम खेळ या ठिकाणी एमटीपीएलच्याच माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. खूप चांगलं मैदान, चारही बाजूला आपण जर पाहिलं ह्या मैदानाचे सामने झाले, जर आपण पाहिलं राष्ट्रवादी स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे तुषार थोडा दुखापतग्रस्त झाला, मातीच्या मैदानावरती आणि सिमेंट विकेटवरती जास्त इजा होत असा खेळाडू, परंतु या विकेटवरती तुम्ही सर्व काही करू शकता, मग तुम्ही खूप चांगला खेळ दाखवू शकता. यावेळेस षटक क्रमांक 4 मैदानावरती आता संपेल. 4 षटकानंतर स्कोर आहे धावफलकावरती 24 धावा. लढवय्या पप्पू तोडकरचा जलवा पाहिला आपण षटक क्रमांक 4 मध्ये. धावफलकावरती 24, शेवटचे 12 बॉल. प्रशांत सर काय सांगाल, किती रन्स उभे करावे लागते आव्हान देण्यासाठी जर विचार केला इजात क्रोएशिया संघासाठी? पप्पू तोडकर सारखा खेळाडू मैदानामध्ये आहे, त्याचा नंबर बॅटिंग ऑर्डर मध्ये बघितलं तर तो 6व्या क्रमांकावरती आलाय आणि नियमितपणे जर आपण त्याला बघितलं तर 1, 2, 3 मध्ये तो खेळणारा बॅट्समन आहे. परंतु पप्पू तोडकरकडे वेगवेगळ्या प्रकारचे फटके त्याच्या हातामध्ये आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता इथं जर बघितलं तर निश्चितच एक 25-30 धावांची आवश्यकता, कमीत कमी. जास्तीत जास्त जेवढ्या धावा होतील त्या प्लस असतील, परंतु पप्पू तोडकरला उरलेले 12 चेंडू खेळणं फार गरजेचं असेल त्याच्या संघासाठी. तर इथे बघितलं तर सार्थकचं 11 कोपरचा संघ आणखीन एका विकेटच्या शोधामध्ये असेल, कारण समोरच्या संघाचा हौसला, मनोबल तोडण्याचं काम या ठिकाणी निश्चितच केलं जाईल. नक्कीच पप्पून आता इथे बघायचं नवीन गोलंदाज असं, कारण की स्पेल पहिला संपलाय. एका बाजून आपण जर पाहिलं गोलंदाज गिरीश कोचरेकर यांना आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजून आपण सुमित आवटेला बघितलं जो जुन्नर तालुक्याचा नारेंगावचा खेळाडू आहे. तर मला वाटतं मध्यम गतीचे गोलंदाज आता इथे येतील मैदानावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दरारा दहशत कोणाची असेल,
5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. कष्ट एक अशी चावी आहे ती तुमचे सर्व विजयाचे दार उघडतील. मग आपण जर बघितलं समोर लेदरचे खेळाडू किती प्रॅक्टिस करतायत. गोलंदाजाचं नाव सांगायचंय, प्रदीप आलाय गोलंदाजीसाठी. मग तिथे लेदरचे खेळाडू आपण बघतायत अगदी सकाळी 6:30 ला आलते, वॉर्मअप केला, त्यानंतर नेट सेशन करतायत, त्यानंतर वॉर्मअप केल्यानंतर फिटनेस मध्ये देखील ते लक्ष देत आहेत. मग आहार असेल, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि नशीब देखील पाहिजे तुमच्याकडे. नशीब इथे बदलण्यासाठी तुम्हाला कष्ट पाहिजेत. नशीब जर बदलण्यासाठी इथे धावा पाहिजेत. यावेळेस लॉंग लेगला चांगला फटका खेळला तिथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न केलाय. मैदानामध्ये आपण जर पाहिलं खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. धपल पुढे जाईल आणि जर आपण पाहिलं धपलकावरती 26 धावा इथे नक्कीच पाहायला मिळत आहेत. आमच्या रत्नागिरीची वरून आलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं स्कोरिंग करतायत आमच्या सोनम चव्हाण ताई. आणि मुलींचं देखील क्रिकेट तुम्हाला मॅडम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोवा आणि महाराष्ट्राची टीम पाथर्डी मधलीच असणारे अंबिका वाटाडे, आमचे अमोलजी शिरसाट, पुणे हुमन आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र आहे. परंतु इथे जर पाहिलं पप्पूचा जलवा, बिग ब्लास्ट, बिग हिट, चिडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, नो चान्स और ये 6 रन षटकार. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. पुढे गेलाय. 32 धावा झाल्या तर यावे धावपलकावरती. क्षेत्र कोणतेही असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. आणि हे दाखवले पप्पू तोडकर यांनी. 10 बॉल फेस केले. 10 बॉल मध्ये 22 रन्सपती आहे. 1 चौकार खेळलाय. 2 षटकार आहेत त्यांच्या फळीमधून. 222 स्ट्राईक रेट नक्कीच पाहायला मिळतं इथे पप्पू यांच्या बॅटिंग मधून. बघायचंय श्रीराम दत्त इलेव्हन राहुरी संघाला किती धावेपर्यंत आता पोहोचवेल पप्पूची बॅटिंग. ना आता आपलं तोंड उघडलेलं आहे. बॅटचं फेस त्यानं ओपन केलेलं आहे आणि विध्वंसक रूप त्यानं धारण केले मैदानावरती. आक्रमण केले प्रदीप डॉन वरती. पुन्हा एकदा प्रदीप डॉन तयार. यावेळी पुन्हा एकदा बॅट स्विंग पूर्ण केली. लॉंग लेगला बॉल ट्रॅव्हल झाला तिथे सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार. वाढला धावसंख्येचा आकार. सीमारेषा भेदून गेलाय. एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. राहुरीचा राहुडी पप्पू यावे बरसले गेले मैदानावरती. 11 बॉल खेळलेत. 11 बॉल मध्ये 26 रनपती आहे. खूप चांगली बॅटिंग पप्पू यांच्या बॅटिंग मधून आपण पाहिलेलं आहे मैदानावरती. पुन्हा एकदा प्रदीप डॉन यावेळेस बॉल हवेत. बॅट मध्ये बॉल येत नाही व्यवस्थित. तर देखील आपण जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी शतरक्षक आहे. दुसऱ्या रन साठी या ठिकाणी विजयनं घरट सोडलं. परंतु इथे नक्कीच विकेट विजय यांची बहाल केली आहे आणि बाद. 6वा धक्का. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. वेळ वाचवायचा आहे. 12:47 झाले. जर आपण पाहिलं आपल्याला अजून यानंतर 4 मॅचेस घ्यायच्या आहेत. प्रीतम आले तर मैदानावरती आता प्रीतम बारी. थोडस जर आपण पाहिलं गेलं ते बॅटिंग ऑर्डर मध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. राहुरी संघाच्या बाजूने प्रीतम बारी आलेत. एक चांगला खेळाडू आहे. तर आपण जर पाहिलं मैदानावरती प्रदीप डॉन या षटकामध्ये जर आपण पाहिलं 13 रन्स काढल्यात पप्पू यांनी. तर 12 बॉल मध्ये 27 वरती खेळताना पाहिले मिळतात पप्पू तोडकर. प्रीतम बारी यावे दाखल होत आहेत आणि सामना करण्यासाठी तयार आहे प्रदीप यांच्या बॉलिंगचा. 30 मिनिटांमध्ये मॅच संपवणं फार गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण अनेक स्टार खेळाडूंना बघितलं. तिथे बबलू पाटील, आकाश तारेकर यांना, त्याचबरोबर शुभम जाधवला. शुभम जाधवच्या बॅटिंगचा करिश्मा जो पुणेकरांना सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाला.
तर या सामन्यामध्ये आपल्याला बघायचंय भावे तयार यावेळेस प्रीतम बारी जुन्नरचा हा सितारा खूप चांगला बॉल यावेळेस आपण जर पाहिलं टपा पडला गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केले थोडं धीम्या गतीने टाकलेला हा बॉल आपण पाहिला तो प्रीतम बारीला जर आपण पाहिलं गेलं खालच्या बाजूला पप्पूची विध्वंसक बॅटिंग सुरू असताना प्रीतम बारी पाहायचं इथून पुढे स्लॉग ओव्हर मध्ये कशा प्रकारचा तडाखा तो करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रदीप डॉन तयार यावेळेस बॉलिंग मार्कवर खूप चांगला बॉल पुन्हा एकदा टप्प्याचा पाठीमागची लेंथ होती अगदी कमरेवरती आलेला चेंडू आपण बघितला तिथे एक रन साठी नक्कीच जाईल. याबरोबर ती 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 षटकांचा स्कोर आहे धावफलकावरती 38 धावा इथे आपण नक्कीच बघतो आहोत. खूप चांगलं आयोजन केले जर आपण पाहिले या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंना देखील जेवणाची व्यवस्था आहे त्याचबरोबर ती शेसर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून प्रत्येक संघ मालकांना देखील दुचाक्या गाड्या मग ब्रँडेड गाड्या पल्सर गाडी असेल त्याचबरोबर ती प्लॅटिनमची देखील बजाजची गाडी असेल 12 फुटी करंडक त्याचबरोबर ती खेळाडूंसाठी देखील आकर्षक बक्षीस देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळपास 10 लाख रुपयांची क्रिकेटची स्पर्धा आहे महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा महासंग्राम. चला मॅच कडे आपण जाऊया कारण की तिथे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल इथे बाकी असतील. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी अच्छा होता है. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानात प्रीतम बारी सामना करेल. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाज आलेत बॉलिंग मार्कवर राहुल जे मात्र आता बॉलिंग मार्कवर तयार आहेत. राहुल इथे दाखल झालेत बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 6 मध्ये 50 केल्या. खूप चांगलं टार्गेट होऊ शकतं या 6 बॉल मध्ये 38 आतापर्यंत झाले गेल्यात. बघायचं या ओव्हर मध्ये किती रन्स किती टार्गेट असेल सेट कारण की आपलं टार्गेट आपलं ध्येय हे निश्चित पाहिजे. ज्या लोकांचं ध्येय निश्चित असतं ध्येय गाठण्यासाठी सोपं होऊन जातं. मंजिल अभी दूर है लेकिन नामुमकिन नहीं है. ये तो अभी तो मुट्ठी भर आसमान हमने छुआ है अभी तो पूरा जहां बाकी है. शेवटचे 6 बॉल गोलंदाज यावेळेस तयार गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल येथे पप्पू यांना वर आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. प्रीतम बारी यावेळेस नक्कीच बाद होताना पाहायला मिळतील. आता शेवटचे जे 5 बॉल आहेत ते पप्पूला खेळायचे आहेत आणि जास्तीत जास्त धावा ज्या राहुरी संघासाठी जमवायच्या आहेत. जबरदस्त मुकाबला सुपर डुपर हिट आपण हा मुकाबला बघतो. सुपर डुपर ही स्पर्धा आपण नक्कीच बघतो. प्रीमियर स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण नक्कीच झालेली बघतो आहोत. समाधान दाखल झाले तर आता मैदानावरती राहुरी संघाच्या बाजूनं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राहुल तयार होताना पाहायला मिळतील. सबसे वही चलता जो अकेला चलता लेकिन दूर तक वही जाता है जो सबको साथ लेके चलता है. अंबादाजी शिरसाट आणि अमोलजी शिरसाट अगदी जबरदस्त आयोजन आणि नियोजन केलेली क्रिकेटची स्पर्धा जी मात्र होताना पाहायला मिळते. हिरव्यानं नटलेल्या क्रिकेटचं क्रीडांगण क्रिकेटची मायभूमी पुणे याच पुण्याने अनेक खेळाडू दिले ते भारताला. आताच ऋतुराज गायकवाड IPL चा ठरलेला मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी याच पुण्याचा आहे. एबेचा बॉल आपण जर बघितला मैदानावरती ऑफ स्टंपच्या बाहेर मला वाटते सापडले पप्पू आणि रिव्हर्स देखील पिंड केलता म्हणजे बॅट जी आहे ती बॉल पर्यंत जाण्याचा पूर्णपणे मार्गस्थावर होती. तर तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी अपील केलेली आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. तिथे आपण जर पाहिले आमचे सर्व तिसरे पंच त्या ठिकाणी जोडले जाताना पाहायला मिळेल. संतोषजी भालेराव त्या ठिकाणी आहेत. क्रिकेट 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 आणि क्रिकेटचा हा आपला भारताचा धर्म आहे. आपण या धर्माचा रहिवासी आहोत. जबरदस्त क्रिकेट आजच्या सत्रामध्ये आपल्यासोबत उत्तमजी सावंत सर प्रवीणजी गायकवाड कालपासून जर आपण पाहिलं गेलं चंद्रकांतजी शेटे सर जुन्नर आज त्यांचा सन्मान नक्कीच केलेला आहे. जुन्नर भूषण म्हणून देखील त्यांचा सन्मान झालेला. त्याचबरोबर साई 11 शिर्डी यांच्या वतीनं आमचे प्रशांतजी आदवडे सर असतील प्रवीणजी गायकवाड सर असतील त्याचबरोबर चंद्रकांतजी शेटे सर असतील उत्तमजी सावंत असतील या सर्वांचा सन्मान केलेला आहे.
जरा मॅच तिथे तिसरे पंच निर्णय देतील आपल्याला, लगेच तिथे मॅच सुरू करायची आपल्याला. उद्या देखील टेनिस बॉल क्रिकेटचे जबरदस्त खेळाडू तुम्हाला पाहिजे. 16 संघांमध्ये होणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. आकर्षक किट, आकर्षक मैदान, जबरदस्त फिनाले होतोय हा. ग्रँड ओपनिंग खूप जबरदस्त झाली आणि पहा मैदानावरती पुन्हा एकदा थरार जो मात्र पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर आपण पाहिलं गेलं, सुनील खर्डे बाहुबली आहे टेनिस बॉल क्रिकेटचे, हे देखील राहुरी संघाला शुभेच्छा पाठवताना पाहायला मिळतं. कारण की या राहुरीचा खेळाडू, राहुरीचा राहुडी सुनील खर्डे. चांगला बॉल आणि खूप चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप चांगली फिल्डिंग देखील झाली डीप मध्ये. एक रन काढली, दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न झालाय. पप्पू यांच्यासाठी जवळपास तिसरा बळी नक्कीच झालेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद. महत्वाचं आहे वेळ वाचवायचं, कारण की आपल्याला प्रत्येक मॅच 6 ओव्हरच्या घ्यायच्यात. वेळ वाचवणं फार गरजेचं. वेळ जवळपास 2 वाजत चाललेत. 5:30 वाजता पूर्णपणे आपण डे स्टॉप करतोय, त्यामुळे 5:30च्या आतमध्ये सर्व सामने होणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस शेवटचे काही बॉल किती विध्वंस होणार इथे बघायचं मैदानावरती आपल्याला. यावेळेचा बॉल आपण जर पाहिला गेला, नक्कीच हल्ला केलाय. पप्पू यांच्या बॅटमधून लॉंग ऑफला बॉल नक्कीच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग तिथे केली लॉंग ऑफ 17 मध्ये आणि दुसऱ्या रनचा देखील खूप चांगला प्रयत्न झाला. 2 धावे ते ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये, म्हणजेच राहुरी संघाला या 2 रन्स इथे मिळताना पाहायला मिळतील. स्कोर आपण जर बघितला धावफलकावरती झाल्या त्या 41 रन्स इथे पाहायला मिळतात धावफलकावरती. 41 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा क्रिकेटचा जल्लोष पाहण्यासाठी आपण तयार आहोत. पप्पू यावेळेस काय करताना पाहायला मिळतील. शेवटचे काही बॉल आहे. गोलंदाज का फलंदाज, फलंदाज का गोलंदाज, पाहूयात मैदानात काय घडलं जाणार आहे. जबरदस्त मॅच. या बेचा बॉल गतीमध्ये पुन्हा एकदा चेंज झालेला आहे. चेंज ऑफ पेस हा बॉल होता. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर बॅटची स्विंग ओळखली होती, फलंदाजाचे पाय ओळखले होते गोलंदाज राहुलनं, आणि खूप चांगला बॉल ज्या मात्र पाहायला मिळाला. चांगला रिवाचा फटका, घालील लोटांगण मधीन चरण, जबरदस्त फटका. पप्पू यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार. 4 धावा, सुरेख शॉट. पॅनासॉनिक चौकार. वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. लगेच मॅच तिथे सुरू होईल. खूप चांगला स्कोर उभा केला इथे शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या बॉलच्या चौकाराला. तर झाल्यास 45 धावा 6 षटकामध्ये, आणि विजयासाठी आहे टार्गेट ते म्हणजे 46 या धावेचं. 46 रन इथे बनवायच्या त्या 6 ओव्हरमध्ये. तर एजाज कुरेशी ज्या वेळेस मॅच सुरू होईल तिथे सुमित ढेकळे आणि टीम बघायचं आता कशा प्रकारचे संघ व्यवस्थापन करतील. आता लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. शूर भूमीचे मावळे आम्ही, आम्हाला भीती कोणाची. आज लढावं लागेल तुम्हाला मैदानावरती, स्वतःला सिद्ध करावं लागेल. कमी स्कोअरचा ज्यावेळेस खेळ होतो त्यावेळेस मजा येते. गाजरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. संदेश गाजरे अर्जंट आहे. संदेश गाजरे आपण व्यासपीठावरती या.
17 तारखेला आपण आणखीन एक धमाल कमाल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुणे वुमेन आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र वुमेन या दोन्ही संघादरम्यान एक प्रदर्शनीय मॅच आपल्याला बघायला मिळेल, अर्थात एक्झिबिशन मॅच असणार आहे. तर 17 तारखेला एक लेदर बॉलचा चांगला खेळ याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्रीरामदत्त राहुरी आणि सार्थक 11 कोपर या दोन संघादरम्यान महत्त्वाची लढत आहे. 46 धावांचं आव्हान सार्थक 11 कोपर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. अतिशय अफलातून गोलंदाजी आपण सुमित आवटीकडनं पाहिले आणि या संपूर्ण स्पर्धेतलं त्याने दुसरं मिडन ओव्हर टाकलेलं आहे. आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. टेनिस प्रीमियर लीग 2021 और मैं प्रारंभिक बल्लेबाजों को विनती कर रहा हूँ, चलिए मैदान के अंदर. समय एक बार फिर हमारे पास बहुत कम है, 6 मैचेस खिलाने हैं तो बहुत सारा समय आपको भी बचाना है. जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. लक्ष्य इतना बड़ा नहीं है और प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर जाएंगे. इस प्रतियोगिता में फैयाज, जय पवार, अमर साठे, संतोष बालेराव, राजू डावकर, ये सारे जो अंपायर एक्सपीरियंस अंपायर हैं. प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें इशारा आता बा. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी असेल. राहुरी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. सुनील खरडे इस बार बैकफुट पर जाके बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते, सुंदर तरीके से गेंद ऑन साइड की तरफ जाते हुए काउ कॉर्नर के ऊपर से बॉडी रन के बाद 6 रन. व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बहुत ही महत्वपूर्ण ओवर रही है. एक बार फिर बैकफुट पर पुल किया बहुत सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ. 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग, शानदार बल्लेबाजी कर रहे. Oh my goodness. बाहुनी मौका हा मारलाय चौका. शिरसाळ स्पोर्ट क्लबचा सनसनी चौकार.
शिरसाट स्पोर्ट आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा आपण हा मैदानावरचा थरार पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार. एक वादळी झंझावती स्फोटक सुरुवात. हा चेंडू मात्र खेळलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. या चेंडूवरती मात्र निश्चितपणे एक धाव. आपण पाहतोय की ज्यानं अनेक मैदानं गाजवली असा हा मूळचा इंदापूरचा असणारा एजाज कुरेशी, ज्यानं या सामन्यामधील पहिल्याच चेंडूवरती या मैदानावरती षटकार मारलाय. आणि एजाज कुरेशीच्या रूपानं या मैदानावरती एका वीरेंद्र सेहवागचा जन्म होतोय. ज्या वीरेंद्र सेहवागनं भारतीय संघासाठी अनेक वेळा पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा पराक्रम केला आणि धावा देखील बनवायचे जिंकण्यासाठी 44. वीरेंद्र सेहवागचा जर्सी देखील क्रमांक 44. गंगाधर इंगोले गेंदबाजी कर रहे बिल्डिंग गेंद से. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो सुनील है प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर. इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी. इस ओवर की अगली गेंद. ओ बढ़िया गेंद. टप्पा खाने के बाद उछालते बीच शरीर की तरफ आ रही थी. इस बार रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ 1 रन का इजाफा. सिंगल के साथ दूसरी इंड की तरफ जाते हुए बल्लेबाज सुनील. रन संख्या पहले ओवर में फिलहाल 12 रन बगैर किसी नुकसान के. ज्यादा बड़ा लक्ष्य नहीं है भागवत सर. 44 रनों की जरूरत है तो यहाँ से विकेट की तलाश में होना चाहिए गेंदबाजों को. जहां तक क्रिकेट की बात है, क्रिकेट में कोई लक्ष्य छोटा या बड़ा नहीं होता. हारा वही है जो लढा नहीं. संघर्ष करावा लागेल. संघर्षाच्या मैदानाची कहाणी म्हणजेच क्रिकेटचं मैदान. आणि या खेळाडूनं आपण पाहतोय ग्रामीण भागातला खेळाडू इंदापूरचा एजाज कुरेशी, ज्यानं आपल्या फलंदाजीनं भल्या भल्या गोलंदाजाला पाणी पाजले असा एजाज कुरेशी. दूसरी तरफ से देखिए मैं ये बात कर रहा हूँ कि अगर ये मैच राहुल को बचाना डिपेंड करना है तो कोई विकल्प उनके पास नहीं है, क्योंकि आपके पास 36 गेंदें 36 गेंदों में 44 आप डिपेंड करना चाहते हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. राइट अप ओवर द विकेट. ओ कट करना चाहते थे. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. टप्पा खाने के बाद उछाली थी गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है. थोड़ा सा हट कर खेलने का प्रयास किया गया था. आखिर गेंद पर बिंदी है. पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के. मैदान के अंदर सार्थक 11 कोपर की टीम. एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. गुफ्तगू जारी रहेगा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. शिरसाट स्पोर्ट क्लब कडून ओव्हर संपली. स्पोर्ट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. तब्बल 16 संघाचा या स्पर्धेमध्ये सहभाग. 16 संघाचे संघमालक, 16 संघाच्या आकर्षक अशा जर्सी ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात असे अनेक जर्सीज आपण पाहतोय. कौतुक करावं तितकं कमी असेल. सन्माननीय आमचे अंबादास शिरसाट. 30 मिनिटाचा वेळ प्रत्येक संघाला दिला गेलेला आहे एक इनिंग करता. त्यामुळे पंच देखील त्या ठिकाणी जे आहेत ते देखील कंट्रोल करतील. इथून देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि खेळाडून देखील विनंती आहे टीम मीटिंग करू नका. एखादा निर्णय घ्यायचा असेल, गोलंदाज द्यायचा असेल, गोलंदाजी द्यायची असेल तर 11 धावांची मला वाटत नाही आवश्यकता आहे. तुमच्याकडे कॅप्टन आहे, व्हाईस कॅप्टन आहे, तितकेच बरेचसेच आहेत. मला वाटतं विकेट किपर आहे. 3 खेळाडू त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्या पलीकडे बाकीचे जे खेळाडू आहेत तरी आपापल्या जागेवरती थांबा की ज्यामुळे वेळ वाचेल. आता बघा आता क्षेत्ररक्षण करण्याकरता पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षण इकडे तिकडे हलवलं जातंय. एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकारी 10 बाद 12 बिनबाद 12 अशी धमाकेदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. ती निश्चितच सार्थक 11 कोपर संघाकडून. फिलहाल मैच की तरफ रुक करते. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विशाल निघोट की बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार सुनील. दूसरे ओवर का खेल है. फ्लाइंग लेग फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है. स्क्वेयर की तरफ खिलाड़ी मौजूद. हवा में गेंद है. बहुत अच्छी गेंद. बल्लेबाज नहीं समझ पाए. बल्ले का एक बार फिर किनारा लगा. विकेट कीपर का सहारा. पहले विकेट का पतन. गॉन. सफलता मिली है निघोट को. आपण पाहिलं की गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशाल निगोट ज्यानं पहिल्या फलंदाजाचा मात्र या ठिकाणी बळी घेतलाय. सुनीलला मात्र परतवून लागलं. एक मोठा धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल ती श्रीराम दत्त 11. 12 धावा 1 बाद 12. आपण पाहिलं ऑप्शनच्या संधी साधून थेट पठ्यानं घेतली. सार्थक 11 कोपर के बीच मुकाबला. जीतने के लिए 44 रनों की जरूरत है. फिलहाल स्कोर की तरफ जाएंगे. रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर. यह अच्छी गेंद थी.
बहुत बढ़िया तरीके से एक बार फिर आप देखते हैं टप्पा खाने के बाद उछालता, थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर जाके ऑन सर की तरफ खेलने का प्रयास किया गया। उछाल और गति एक बार परेशान करती भी बल्लेबाज को, और यही मैंने कहा कि मंत्र आपके पास एक ही है, बाकी कोई मंत्र नहीं है। चाहे एक बार फिर कितने भी महान बल्लेबाज हो सामने आपके, लेकिन अगर आपको मैच बचाना है, 44 को डिफेंड करना है, तो आपको विकेट लेना बहुत जरूरी है। विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा। रन संख्या 12 रन 1 विकेट का नुकसान पर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए महेश आए हैं। बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। बॉक्स इन से गेंदबाजी होती हुई, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। विशाल प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं, सफलता जरूर मिले, आत्मविश्वास जरूर बनने वाला है, शानदार खिलाड़ी है। इस बार भी बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। लाजवाब गेंदबाजी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछालता, तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं। इस वक्त आप देख सकते फैयाज जी, और आपण पाहतोय एक अत्यंत दर्जेदार अशी स्पर्धा। दोन्ही मैदानावरचे जे पंच, सन्माननीय पंचांनी मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय। एक चांगली दर्जेदार स्पर्धा मात्र आपण पाहतोय। आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांसाठी देखील स्पर्धेचे आकर्षक असे चषक आपण पाहतोय। स्पर्धेमध्ये संघ मालकांसाठी असणाऱ्या आकर्षक अशा बाईक्स देखील आपण पाहतोय। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा असणारी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेली स्पर्धा अर्थातच शिरसाट स्पोर्ट आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। गोलंदाज विशाल निगोट ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक फलंदाज परतवून लावलाय। नवीन आलेला फलंदाज महेश फलंदाजी करतोय। संघ सार्थक 11 क्षमा असावी। और मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, क्योंकि तीसरे अंपायर की तरफ चले गए हैं ऑन फील्ड अंपायर। और आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करू शकतो, ज्या पद्धतीनं एक प्रदर्शनी मॅच लेदर बॉलचा असेल महिलांसाठी, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्या समोर ज्या ट्रॉफीज आपण बघतोय अतिशय चांगले आहेत। त्यानंतर इथे समोर बघितलं तर 4 बाईक संघ मालकांसाठी आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे प्रत्येक प्रेक्षकांसाठी एक स्वतंत्र गॅलरी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं क्रिकेट व्हायचं असेल तर विकेट खूप चांगली असली पाहिजे आणि ग्राउंड खूप चांगलं पाहिजे। तर खूप चांगलं ग्राउंड देखील आपण या ठिकाणी पाहतो आहे। खऱ्या अर्थानं सर आपण पाहिलं तर या खेळाडूंना महाराष्ट्राची माती गाजवणारे खेळाडू साता समुद्रापलीकडे टेनिसचं क्रिकेट पोहोचलं, एका वेगळ्या उंचीवरती क्रिकेट नेऊन पोहोचवलंय। आणि अंबादास शिरसाट मुळातच एअरक्राफ्ट इंजिनियर, त्यांचं एक स्वप्न आहे की विमानानं आपला संघ दुबई शारजासारख्या स्पर्धा शिरसाट स्पोर्टच्या नावानं खेळला पाहिजे। बिल्कुल, इस वक्त अंपायर क्या डिसीजन देने वाले हैं, यहाँ मेरे हिसाब से जो वो ऑन फील्ड अंपायर की तरफ जाएंगे। जब एक बार फिर अपील किया गया था तो उसके बाद में अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं था। अमर साठे मैदान के अंदर है, बहुत ही बेहतरीन अंपायरिंग करते एक्सपीरियंस कैंपेनर हैं। जय पवार, अमर साठे, संतोष भालेराव, राजू डावकर, फैयाज शेख, ये बहुत ही एक्सपीरियंस अंपायर मैदान के अंदर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। विशाल बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है, प्रभु गेंदबाज है, तेज कदमों के साथ एक बार फिर दौड़ना शुरू कर दिया। मात्र ओहो, अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाली थी भी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। पहले ओवर में भगवान सर एक बार फिर रन बने थे, इस ओवर में बहुत ही अच्छी गेंदबाजी, विकेट भी ले रहे हैं और दबाव डाल रहे, बैकफुट पर खेलने के लिए मजबूर कर रहे हैं। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक षटकार मारला गेला, दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार। पहिल्या षटकामध्ये आवश्यक अशी धावगती 12, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं विशाल निगोट ज्यानं महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवली असा खेळाडू विशाल निगोट, त्यानं मात्र पहिल्या चेंडूवरती एक फलंदाज बाद केलाय, दुसरा चेंडू निर्धाव ठरलाय, तिसरा चेंडू देखील आपण पाहतोय। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी विशाल निगोटकडून होते। संघाला विजयी करणारी गोलंदाजी त्याला करावी लागेल, परंतु समोर आपण पाहतोय महेश खंडागळे आणि एजाज कुरेशी। आमच्या समेत ऑनलाईन मॅन्युअल स्कोरर आपण पाहतोय सोनम चव्हाण, tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर यांचं मात्र एक खणखणीत नाणं यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय। त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं देखील अभिनंदन असेल की आमच्या ऑनलाईन प्रेक्षकापर्यंत tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवली आहे। दरम्यान विशालचा पुढचा चेंडू, यावेळी मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू। वन बाउंस का इशारा मैदान के अंदर हो रहा है और बागवानी क्या गेंदबाजी करे, टप्पा खाने के बाद एक बार फिर उछाल लेते भी गेंद और बहुत तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी। ये विशाल की ताकत है, लेफ्ट हैंड से गेंदबाजी करते हैं, एक बार फिर शोल्डर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं और लेंथ में वेरिएशन होता है, वो एक बार मिशन करते हैं। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, इस तरह का ओवर, इस तरह का स्पेल डालने की जरूरत है, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है। यावेळी मात्र चेंडू खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, निश्चितपणे एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल,
निश्चितपणे 2 धावा यावेळी मात्र पूर्ण या चेंडूवरती 2 धावाने धावफलकावरती धावसंख्या असेल ती 14 धावा. एक या षटकामध्ये आपण पाहिलं की एक चांगली किफायती गोलंदाजी आपल्या संघासाठी. स्ट्राईक मात्र रोटेट होत नाही. नॉन स्ट्राईकला मात्र एजाज असेल की ज्यानं महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवलेला इंदापूरचा खेळाडू एजाज कुरेशी. विशाल की अगली गेंद, ओहो एक बार फिर विशाल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, क्या गेंदबाजी की है प्रीतम बारी. अगर वो गलती ना करते तो मेरे हिसाब से केवल एक ही रन बनता. लाजवाब गेंदबाजी, पहले ओवर में 12 थे, इस ओवर में आए 2 रन, रन संख्या 14 रन, जीतने के लिए 44 चाहिए. तो मेरे हिसाब से इस मैच में अब राहुरी की टीम कमबॅक कर रही है. वापस एका बिगुल बजावते हुई मी दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करेन, आपापल्या जागेवरती सर्वजण जातील. जास्त वेळ जाणार नाहीये. टीम मीटिंग कुठल्या प्रकारची होणार नाहीये, कारण 6 मॅच आहेत, त्यापैकी आपण दुसरा मॅच खेळतोय. आपण पाहतोय शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. फिर बुलाया गया है, बिल्डिंग एंड से गेंदबाजी करेंगे. जीतने के लिए 44 चाहिए. पहले 2 ओवर में भगवान सर 14 बने. पावर प्ले के इस जो की कहानी के बारे में क्या कहेंगे? तर एक चांगली सुरुवात मात्र एजाजने करून दिली होती, परंतु त्याच्यानंतर विशालचं देखील कौतुक करावं लागल. मैदान की हवा कभी गरम कभी नरम आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये एक जोरदार प्रत्युत्तर दिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विशाल निगोडचं कौतुक असेल की ज्यानं आपलातून अशी गोलंदाजी केली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विश्वास ठेवलाय गंगाधरवरती. संघाचं 3रं षटक बिल्डिंग एंड कडून आणि वैयक्तिक 2रं षटक. अर्थातच रणसंग्राम शिरसाट स्पोर्टचा पुढील 4 दिवस या मैदानावरती माझे आदर्शवत असे सर्व समालोचक सन्माननीय प्रवीण गायकवाड सर असतील, ज्यांनी मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे रोवला. आमचे सन्माननीय चंदू शेटे सर, उत्तम सावंत सर, दत्ता पवार सर आणि आत्ता माझ्या समेत समालोचन कक्षामध्ये प्रशांतजी आदवडे, आमचे सर्व सन्माननीय पंच, सन्माननीय राजू डावकर, संतोष भालेराव, अमर साठे, सन्माननीय जय पवार आणि फैयाज शेख. या षटकातील पहिला चेंडू असेल. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नसेल. एजाजला मात्र अपयश येतंय. एजाजला एक अफलातून चौकार षटकारांची आतिषबाजी करणारी खेळी करावी लागेल. त्याच्याकडे ती क्षमता, ती ताकद, परंतु समोरचा गोलंदाज देखील आपण पाहतोय गंगाधर. देखिए दूसरी बात, विकेट के ऊपर खड़े रहने की भी जरूरत है, साझेदारी बनाने की जरूरत है, खासकर के बल्लेबाजों के लिए. अब हमें गेंद है, मिस्टर चौक है, एक बार फिर बल्ले के बीचों बीच नहीं तो, लेकिन एक बार फिर गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है. खिलाड़ी मौजूद है मिड ऑफ की तरफ, दायरे के अंदर गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मच नीडेड बॉल. इस मेरे हिसाब से बल्ले के बीचों बीच नहीं आई थी, लॉन्ग ऑन की तरफ खेलना चाहते थे, मिड ऑफ के ऊपर से चली गई है. लेकिन गेंद देखिए एक बार फिर जो मिड ऑफ का खिलाड़ी है उनके ऊपर से, इनफील्ड के ऊपर से बहुत अच्छा शॉट बल्लेबाज द्वारा, मच नीडेड बाउंड्री, क्योंकि थोड़ा सा प्रेशर रिलीज हो जाएगा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल. एजाजच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार चौकारानंतर हा गोलंदाज. यावेळी मात्र चेंडू काही काळ हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, झेल सुटतोय. एजाजला खऱ्या अर्थानं एक जीवनदान मिळालंय. आता मात्र झेल सुटलाय का सामना सुटलाय, याचं मात्र उत्तर येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्या समोर असेल. बिल्कुल आपने सही कहा. एक मैंने कैच छोड़ा या मैच छोड़ा, जिस तरह से प्रयास अच्छा था, कमिटमेंट में कोई कमी नहीं थी, क्योंकि टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था. पटकी भी गेंद थी, ऑन साइड पर एक हुक शॉट खेलना चाहते थे, लेकिन गति ज्यादा थी, ज्यादा उछाल था, इसीलिए वो अच्छी तरह से गेंद को नहीं खेल पाए और बैकल का इस्तेमाल नहीं कर पाए. रन संख्या फिलहाल 20 रन, जीतने के लिए 44 रनों की जरूरत है. तो तीसरे ओवर में खेल आप देख रहे हैं, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. टोटल बड़ा नहीं है, लेकिन बैटल बड़ा है. यावेळी हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल, एक धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी होऊ शकली असती. ओव्हर थ्रो होतोय, चांगलं बॅकअप असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे एजाजचा, परंतु नकार दिलाय. महेशला मात्र काहीच अपयश येतंय फलंदाजी करताना. आपण पाहतोय 2 तुल्यबळ फलंदाज, परंतु समोर देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी होते. कारण एक मोठी स्पर्धा, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा थरार. मी अगोदरच सांगितलं की अंबादास शिरसाट ज्यांनी अनेक खेळाडू घडवण्यासाठी ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन, आणि त्यांचं एक स्वप्न आहे की आपला संघ विमानानं शिरसाट स्पोर्ट या नावानं दुबई शारजासारख्या स्पर्धेमध्ये खेळला पाहिजे. निश्चितच त्याच्यामुळेच या ग्राउंडची निवड केली असेल. या ग्राउंडवरून आपण पाहतो, या मैदानावरून अनेक विमानं दररोज जात येत असतात.
पुढचं भविष्य देखील असेल या सर्व खेळाडूंसाठी. स्ट्राईक वरती असेल महेशला मात्र सुरेख फलंदाजी करावी लागेल. बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर बल्लेबाज की बात करें तो लोकल खिलाड़ी है, लोकल टैलेंट को भी मौका मिला. जो पावल पे के 2 ओवर होते हैं वहाँ एक बार फिर लोकल खिलाड़ी का इस्तेमाल हो जाता है. ये अच्छी चीजें हैं. और गंगाधर तो तैयार है, फील्डिंग में तब्दीली करना चाहते हैं कप्तान. यहाँ फोकस होना बहुत जरूरी है, कंसंट्रेशन की जरूरत है, एकाग्रता बहुत जरूरी है. एक ही गेंद बागवान साहब यहाँ से इवेंट के बराबर होगी, क्योंकि पहले ओवर में महंगे साबित हुए थे गेंदबाज, दूसरे ओवर में अच्छे रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. और विशाल निगोट ने इस मैच में जान डाली है, मैच को पकड़ के रखा है. बिल्डी गेंद से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद तेज कदमों के साथ गंगाधर. इस बार ऑन साइड की तरफ गैप में खेले कॉर्नर की तरफ गेंद जा रही है. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए थ्रो अच्छा है, लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. ये बेहतर है, बहुत ही बेहतरीन यहां जो कि बल्लेबाजी उसके साथ अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर. इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 23 रन 23. जीतने के लिए 44 चाहिए. इस मैच में अभी भी बच को बहुत कुछ आना बाकी है. एका टप्प्याचा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर थोडासा उसळी घेणारा चेंडू. फलंदाज मात्र यावेळी बाद होतोय. एक आणखी एक धक्का महेशला मात्र परतावा लागेल. शेवट मात्र गोड करतोय या षटकाचा गंगाधर. कर रहा हूं, टीम मीटिंग ना करे. मैं समझ सकता हूं चर्चा भी करनी चाहिए, लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. हमारे पास समय नहीं है, वक्त के नजाकत के साथ आगे बढ़िए, क्योंकि बागवान साहब केवल 2 ही मैच, मुझे दूसरा मैच है, उसके बाद में तीसरा मुकाबला तो थोड़ी देर के बाद आएगा. लेकिन सबसे बड़ी बात है समय. अब जाकर समीकरण की तरफ जाएंगे. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या कुल मिलाकर 23 और 18 गेंदों का खेल से जीतने के लिए 21 रनों की जरूरत है. तर 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. सामना मुळीच आपण पाहतोय दोन्ही संघासाठी समसमान संधी असणारा हा सामना आहे. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आदरणीय सचिनजी खादवे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण सर व्यासपीठावरती या आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आदरणीय सचिनजी खादवे सर फिलहाल मैच की तरफ रुक करके बहुत ही महत्वपूर्ण मैच. 18 गेंदे 21. ये मैच अभी भी बना हुआ है. ये ओवर मेरे हिसाब से मूविंग ओवर है. किस तरफ एक बार फिर मैच जाएगा ये बताने वाला ओवर मैदान के अंदर गेंदबाज लेके आ रहे हैं. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकचा फलंदाज असेल पुन्हा एकदा वंडर बॉय एजाज कुरेशी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन फलंदाज संदीप पाटील. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र चेंडू हवेत असेल. एक मोठा धक्का. वंडर बॉय एजाजला मात्र परतवून लावलंय या षटकातील पहिल्याच चेंडूवरती. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. शुक्रिया डीजे. सेलिब्रेशन एक बार फिर अपनी जगह पर. वक्त बहुत कम है, बल्लेबाज को भी मैदान के अंदर जाना है और गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग क्योंकि विकेट गिरा है. ये मैच अगर देखें तो 44 रनों की जरूरत है. 17 गेंदों का खेल से 21 रनों की जरूरत है. ये समीकरण बना हुआ है, लेकिन मैच को पकड़ के रखा. सबसे बड़ी बात है राहुल के लिए. श्री राम दत्त राहुल की टीम मैच को नहीं छोड़ रहे, शोल्डर डाउन नहीं है. बहुत ही बेहतरीन क्रिकेट ने बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं. बंटी बद्रिके इनके ऊपर भी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. एक तरफ बल्लेबाज की बात करें तो इंपॉर्टेंट खिलाड़ी मैदान के अंदर आप देख सकते हैं संदीप पाटिल. मतलब मिडिल ऑर्डर में जो बल्लेबाज है बागवान साहब, इनको पारी को संवारना है. लेकिन मैं कहूंगा कि छक्के चौकों की बौछार. एक बार फिर मिला विकेट, आया पलटवार. गेंदबाज ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. खऱ्या अर्थानं प्रशांत सर आता 17 चेंडूमध्ये 21 धावांचा रणसंग्राम आपण मैदानावरती पाहतोय. एक नवीन जोडी, दोन्ही फलंदाज नवीन आहेत मैदानामध्ये, संदीप पाटील आणि बंटी बद्रिके. तर खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान, अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की एक सन्मानपूर्वक क्रिकेट, ज्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्या गोलंदाजाला सन्मान दिला पाहिजे. समाधान गोलंदाजी मार्कवरती आहे. समाधाननं मात्र पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाचं समाधान करणारी गोलंदाजी केली. एक आक्रमक वंडर बॉय एजाज कुरेशीचा मात्र त्यानं बळी टिपलाय. एक मोठा धक्का त्या संघासाठी. बडी मछली जाल में एजाज कुरेशी बॅक टू द पॅव्हेलियन. स्ट्राईकचा फलंदाज असेल
यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, लागोपाठचा दुसरा धक्का, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. तिथे आता 44 धावा आहे, 46 धावा आहे, 36 चेंडू आहेत. तर मॅच मध्ये काही रंग भरणार नाहीये. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या छोटी नसते आणि कुठली धावसंख्या मोठी नसते. आता इथे बघितलं तर सातत्यानं विकेट जात आहेत, ब्रेक थ्रू घेतले जात आहेत आणि सामन्यामध्ये गोलंदाज रंग भरतात. बहुत ही बेहतरीन खेल, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर. ये कहानी रही है कल की भी और आज की भी. खरी गोष्ट आहे प्रशांत सर, आपण सांगितल्याप्रमाणे की ज्या ज्या वेळी लो स्कोरिंगचे कमी धावसंख्येचे सामने होतात ते अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक सामने होतात. आता देखील आपण पाहिलंय 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बळी मिळवलेत. यावेळी मात्र गोलंदाजासाठी हा गोल्डन बॉल असेल. शिरसाट स्पोर्ट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग मध्ये या चॅम्पियनशिप मध्ये हा गोलंदाज आपल्या संघासाठी हॅट्रिक घेणार का? हा गोल्डन बॉल, स्ट्राईकचा फलंदाज मोहन, क्षमा असावी, संदीप पाटील आहे. यावेळी मात्र एक स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. निश्चितपणे एक धाव घेतली आहे. संघर्ष मात्र वाढतोय क्रिकेटच्या मैदानावरती. एक एक धाव महत्वाची. क्रिकेटचं मैदान म्हणजे संघर्षाचं कहाणी सांगणारं मैदान. भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंग, ज्यानं कॅन्सर सारख्या आजारावरती मात करत पुन्हा एकदा मैदान गाजवली, त्याच्यामुळेच क्रिकेटचं मैदान संघर्षाचं मैदान. बिल्कुल एक बार फिर मैच की तरफ रुक करेंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बहुत बढ़िया गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. वाह भाई वाह, क्या गेंदबाजी कर रहे हैं आप. शानदार गेंदबाजी का मुजाहरा मैदान के अंदर. बैंक बैलेंस ज्यादा नहीं है लेकिन लड़ने का जुनून और जज्बा मैं मैदान के अंदर देख रहा हूं. बहुत ही बेहतरीन. समीकरण की तरफ जाएंगे. जिस तरह से 44 रनों की जरूरत थी, आपके पास 13 गेंदों का खेल, 14 गेंदों का खेल फिलहाल शेष है और 20 रनों की जरूरत है. हौसला बढ़ रहा है, फासला बढ़ रहा है. मैदान के अंदर रोचकता बिल्कुल बढ़ती हुई. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय. निश्चितपणे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का पाहणे गरजेचं, परंतु आपण पाहतोय एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. एक मोठा फलंदाज बाद झालाय. 13 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असेल. पुढच्या षटकाचं समीकरण ठरवणारा हा चेंडू असेल. बिल्कुल आपने सही कहा. इस ओवर की आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, प्रेशर बरकरार है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाजों द्वारा. राहुल के गेंदबाज कमाल कर रहे हैं मैदान के अंदर. समाधान. रिवर्स स्वीप खेलते हुए एक बार फिर इसका कुछ फायदा नहीं हुआ. सिंगल जरूर मिलता हुआ अपील कर रहे हैं लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव अभी तो मुझे दिखाई नहीं दिया है. लेग बाई का इशारा और कोई नुकसान तो नहीं हुआ. 1 रन जरूर मिलता हुआ. 12 गेंदों का खेल जैसे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. क्या रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. भगवान जी आपकी तरफ मैं जरूर बिल्कुल आऊंगा. आपल्या मंचावरती जर बघितलं तर सचिनदादा खांदवे यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय किसनदादा खांदवे यांचंही आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. बैक टू क्रिकेट जाएंगे. मैदान के अंदर चर्चा हो रही है. अब सारे खिलाड़ी अपने जगह पर भी जा रहे हैं. ये अच्छे संकेत है. एक बार फिर सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे. विनंती है आपके लिए, मैदानावरती चर्चा करत बसू नका. बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती चला. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण आहे. सामना चांगलाच रंगलाय. रोमहर्षक सामना मैदानामध्ये आहे और एक बार फिर मैं वही कहता हूं, टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा चल रहा है मैदान के अंदर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 12 चेंडू 18 धावा म्हणजे 3 बिग हिट लावावे लागतील, परंतु समोरचा संघ देखील तितकीच ताकदवर गोलंदाजी. पहिल्या षटकाचा जर अपवाद वगळला तर आपण पाहतोय 12 चेंडू 18. चला, सर्व खेळाडूंना सूचना असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका, कारण कोरोना देखील अजून संपला नाही. दिवाळीला आपण भेटलोय, रमजान ईद अजून खूप लांब आहे, तर आपण सगळे एकत्र भेटूया या महासंग्रामानंतर. परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज इमरान खान. और ये ऊंचे कद के गेंदबाज है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं. बल्लेबाजों की बात करते तो एक एंड पर बल्लेबाज डटे हुए हैं संदीप पाटिल. पप्पू नाम से बहुत मशहूर खिलाड़ी है और बल्लेबाज मैदान के अंदर मोहन प्यारे. आज इस मैच में साझेदारी की जरूरत है क्योंकि विकेट जो है रेगुलर इनके इंटरवल में गिर रहे हैं. महत्वपूर्ण ऊपर होगा. अब एक बार फिर बिल्डिंग इंड से गेंदबाजी कर रहे हैं. कप्तानी किसके हाथ में है? सुमित ढेकले के पास. इनके पास एक्सपीरियंस है और पूरा इस्तेमाल कर रहे हैं अपने अनुभव का. 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असतील. मैदानावरती जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी सूचना, उघडा डोळे, बघा नीट. मैदानावरती आकर्षक असं किट या संघाचं आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती इम्रान खान, ज्यानं लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलंय, तो इम्रान खान मात्र आज या
ऐतिहासिक मैदानावरती गोलंदाजी करतोय. स्पोर्टेजचं हे ऐतिहासिक मैदान. गोलंदाजी मार्कवरती इम्रान खान, स्ट्राईकचा फलंदाज संदीप पाटील. ओहो हो क्या बात है, इस विकेट पर गेंदबाज है तो मेरे हिसाब से आग उगल रहे हैं. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. अभी आपके पास 11 गेंदें और 11 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. जबरदस्त गेंदबाजी. इस ओवर की दूसरी गेंद, पहली गेंद पर बिंदी है. ऑन साइड पर पहली भी फील्ड है. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, मिड विकेट की तरफ खिलाड़ी, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद. इस बार लाजवाब स्ट्रोक है. स्ट्राइक कवर की तरफ गेंद को खेलते हुए गेंद तेजी के सेट डबल बाउंड्री की तरफ जाते भी 1 रन मुकम्मल. दूसरे के लिए वापस आ रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल किए हैं. तीसरे के लिए आना चाहते थे लेकिन पप्पू ने मना किया. तीसरे के लिए अब आएंगे. ये फुटबॉल खेल रहे हैं. पहली गेंद पर बिंदी है. बागवान साहब इसके बाद ये क्या कर रहे हैं, यहां खतरा है लेकिन 4 रन मुकम्मल किए. ये खिलाड़ी क्या कर रहे थे, क्या गार्डन में घूम रहे थे? बहुत ही खराब फील्डिंग मैदान के अंदर. पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर चौका है. एक बार कहते हैं ना कि किस्मत आपको एक बार फिर मौका देती है और मेहनत आपको चौका देती है. मेहनत रंग लाती हुई बागवान साहब. पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर चौका है. 10 गेंदों का खेल से जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. या 4 धावांचा हा चेंडू मात्र समोरच्या संघासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार का, हे मात्र येणारा काळ ठरवेल. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. रिव्हर्स खेळलाय. चेंडू असेल सीमा पार. चौकार. कडक कडकडीत प्रहार. चौकार. मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. हम यहाँ आपको भुगतना पड़ा. जहां केवल 2 रन होने चाहिए वहां 4 आए और उसके बाद में बहुत ही बेहतरीन शॉट, शानदार शॉट बल्लेबाज पप्पू द्वारा. ये कमाल के खिलाड़ी है. 9 गेंदों का खेल से जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. अब सुमित को जाना पड़ेगा. गेंदबाजी में कोई खराबी नहीं है मेरे हिसाब से. पहली गेंद सही ठिकाने में थी. दूसरा शॉट अगर देखें तो वो कवर की तरफ खेला गया था. उसके बाद में रिवर्स पे ये इनका बल्लेबाज का शॉट है. गेंद में खराबी नहीं थी. बहुत अच्छी गेंदबाजी. अपने गेंदबाज को समझा रहे हैं. 9 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. अकेले गेंदबाज नहीं लड़ सकते. 1 से 1 11 होता है. सही बात कही सर आपने. ज्यावेळी आपण पाहिलं की दोन्ही फलंदाज प्रेशर मध्ये होते. ज्यावेळी सुरुवात झाली 12 चेंडूमध्ये 18 धावा होत्या, परंतु त्या चेंडूवरती 4 धावा. आपण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. आपण बरोबर सांगितलं की गोलंदाजी खराब नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र हा खोलवर टप्प्याचा चेंडू अपील मात्र होत आहे, परंतु निश्चितपणे आपण पाहूया पंचाचा इशारा. 1 धाव घेतली गेली. निश्चितपणे 1 धाव मात्र या चेंडूवरती. चला सामना थोडासा लवकर सुरू करा. आपण 8 गेंदों का खेल से जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. बहुत ही जबरदस्त और रोचक मुकाबला मैदान के अंदर है. लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा इस ओवर में इमरान द्वारा. मैदान के अंदर अगर देखें तो बहुत ही जबरदस्त चल रहा है घमासान. इस मुकाबले में एक बार फिर जान डाल रहे हैं इमरान. बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. गेंद और बल्ले के बीच एक बार फिर वो जंग छिड़ी हुई है. बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. इस वक्त मोहन पैरे ऑन स्ट्राइक. ओह कमाल की गेंदबाजी. वेल इस वक्त बल्लेबाज फेल. मैदान के अंदर गेंदबाज सरदार असरदार बनते हुए. 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. फासला एक बीट बढ़ता हुआ एक बार फिर गेंदबाज का बढ़ रहा है. शानदार गेंदबाजी का मुजाहरा मैदान के अंदर. या चेंडूवरती देखील हा चेंडू देखील टर्निंग पॉइंट असेल. 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. एक रोमांचकारी सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीला गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज इम्रान. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. पुन्हा मात्र सामन्यामध्ये रंगत. बिल्कुल एक बार फिर बहुत ही जबरदस्त मैच है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है, जंग चढ़ा है. रंग क्रिकेट में एक बार फिर रंग में भंग क्योंकि विकेट गिरा है. बहुत बड़ी सफलता मिली. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. थँक्यू. जाईल परंतु प्रदीप डॉन या नावानं प्रसिद्ध असलेला एक खेळाडू आपल्याला मैदानामध्ये. आणि आणखीन एक नाव त्यांना या ठिकाणी दहशत या नावाने प्रसिद्ध आहे.
दहशत. आणखीन एक गोष्ट आहे ती मात्र योग्य वेळेला सांगेल. सामना फार रंगतदार आहे, कदाचित मैदानामध्ये ते घडू शकतं अशा प्रकारची स्थिती आहे, परंतु ती आत्ता सांगणार नाहीये. बागबाची बहुत ही इंपॉर्टंट मॅच आहे, अतिशय महत्वाचा. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. जिंकण्यासाठी दोन्ही संघांना फुंकलं रणशिंग. संघर्षमय महासंग्रामामध्ये घामानं भिजलं अंग. हिमतीनं लढण्याचा प्रत्येकाने मनाशी बांधलाय चंग. रोमहर्षक सामन्यात उत्कंठ पोचली शिगेला. सामन्याला चढलाय नवा रंग. चुरशीची लढत पाण्यात प्रेक्षकही झाले दंग. कुणाचा होणार स्वप्नात साकार, कुणाच्या रंगाचा होणार भंग. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. अतिशय रंगतदार रोमहर्षक सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. समाधानचा हा पहिला चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 धाव घेतले निश्चितपणे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. या चेंडूवरती 2 धावा, एक शॉर्ट रन. ज्याच्यासाठी केली धाव, त्यातूनच पंचांनी कमी केली 1 धाव. या 2 धावांमधून एकच धाव मिळेल. सामना मात्र 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर. अब देखिए 5 गेंदों का खेल से जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. बबलू पाटिल और प्रदीप ये दोनों ऐसे खिलाड़ी हैं जिनके नाम पर देखिए, जब प्रदीप मैदान के अंदर खास करके शीर्षा स्पोर्ट के नाम से जो टूर्नामेंट होता है तो इनके लिए इंग्लैंड का ही किट मिलता है, बबलू को स्कॉटलैंड का ही किट मिलता है. तो ये एक बार फिर बहुत बड़ी चीजें हैं मैदान के अंदर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. निर्णायक ओवर है. ओहो लाजवाब गेंद है. रन लेने का प्रयास तो कर रहे हैं लेकिन विकेट जरूर गिरने वाला है. तालमेल में कमी है. बल्लेबाज एक बार फिर बैक पे दो पे बन जाते हुए. चाहे जिंदगी का मैदान या क्रिकेट का मैदान, खराब काम करते तो उंगली जरूर खड़ी हो जाती है. इस पर उंगली खड़ी होती भी. बल्लेबाज बैक टू द पे जा रहे हैं. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. विकेट कितने गिरे वो भी देखा जाएगा. मेरे हिसाब से 6 विकेट गिरे हैं. विकेट गिरने का भी सिलसिला जारी है. टोटल बड़ा नहीं है लेकिन डिपेंड करने की कला आपके पास होनी चाहिए. सुमित की बहुत ही अच्छी कप्तानी मैदान के अंदर और सार्थक इलन कोपर राहुल के बीच एक जबरदस्त घमासान मैदान के अंदर चल रहा है. वक्त का मोहरा, शतरंज की जाल. एक बार फिर हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. मैदान के अंदर बेमिसाल मैच हो रहा है. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. काय होणार या सामन्याचं गणित. प्रेक्षकांच्या नजरा मैदानावरती, ऑनलाईन प्रेक्षकांच्या नजरा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, आमचे सर्व सन्माननीय प्रमुख उपस्थितींच्या नजरा देखील या मैदानावरती. संघर्षाचं मैदान. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त रोमांचकारी मुकाबला. अर्थातच शिरसाट स्पोर्ट आयोजित भव्य महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा हा धगधगता थरार. बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और कांटे की टक्कर चल रही है. 8,000 दर्शक ये मुकाबला देख रहे हैं. शेयर मार्केट बहुत ऊपर चला गया. कल एक बार फिर आंकड़े 1,70,000 के आसपास थे. आज आंकड़े एक बार फिर बढ़ने वाले हैं. 4 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद ऑप्टन के बाहर गेंद है. ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए एक बार फिर खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग ऑन की तरफ बहुत तेजी के साथ इस गेंद को फील्ड करते हुए, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. ये मुकाबला राहुल के पास भी है, कोपर की टीम भी जीत सकती है. आपके पास 3 गेंदें हैं, 6 रनों की जरूरत है. यहां से एक पल इवेंट के बराबर होगा और दिल की धड़कनें बहुत तेज होती हुई पैसा वसूल मैच मैदान के अंदर. 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. इंदापूरच्या एका नगराध्यक्ष चषकाचा सामना आठवतोय. स्ट्राईक वरती होता बबलू पाटील. 3 चेंडू मध्ये 6 धावा करायच्या होत्या. बबलू पाटीलने 2 चेंडू डॉट खेळले आणि फायनलचा तो सामना शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून जिंकला होता बबलू पाटीलने नगराध्यक्ष चषक. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी मात्र निश्चितपणे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या चेंडूवरती देखील 2 धावा. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. क्या बात है. बहुत ही जबरदस्त मुकाबला अगर टाई होगा तो एक बार फिर वो सुपर से ऊपर वाला मैच भी हो सकता है. सुपर ओवर की भी पारी आ सकती है. कुछ भी हो सकता है. क्रिकेट का खेल अगर देखें तो अनिश्चितताओं से भरा हुआ है और गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल है मैदान के अंदर. नाखून चबाने वाला मैच मैदान के अंदर होता हुआ. 2 गेंदें और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है. मजा आएगा, रोचकता है. और एक बार फिर मैदान के अंदर बल्लेबाजों की बात करें तो एक एंड पर बल्लेबाज गिरीश डटे हुए हैं. एक एंड पर बल्लेबाज की बात करें तो बहुत ही इंपॉर्टेंट पारी खेलते हुए बल्लेबाज मैदान के अंदर संदीप
पाटिल इंपॉर्टेंट खिलाड़ी है, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। शानदार मैच है, निर्णायक ओवर मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ टप के बाहर कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछालता गेंद विकेट कीपर के दफ्तरों की तरफ जाते हुए और इस वक्त तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं। इनका आना अभी बाकी था और मैदान के अंदर क्या मुकाबला चल रहा है अब जाकर समीकरण आपको जाते जाते यही बताऊंगा। 2 गेंदें 4 है, लेकिन इस गेंद के ऊपर क्या वाइड बॉल है या फिर डिलीवरी है, ये देखना बहुत जरूरी। भगवान जी आपकी तरफ में आ रहा हूं, क्या लग रहा है सार्थक 11 कोपर या एक बार फिर श्री राम दत्त 11 राहुरी, जिस तरह से यह पीछा कर रहे कोपर के खिलाड़ी बल्लेबाज के तौर पर। अभी 2 गेंदें 4 वाला समीकरण है, अभी टिक टिक भी जारी है, तीसरे अंपायर की तरफ आए हैं। 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे। या चेंडूवरती मात्र निर्णय असेल, पाहूया दोन्ही पंच आमचे तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलाय। 1 चेंडू तो फेयर डिलीवरीज का मतलब है 1 गेंद और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। अच्छी गेंद थी, एक बार फिर ऑनफील्ड अंपायर ने मेरे हिसाब से वो फेयर डिलीवरी दी थी। बल्लेबाज ने थोड़ा सा एक बार फिर प्रयास किया था कि क्या यहां से वो वाइड बॉल है, थोड़ा चांस लिया गया था। यावेळी मात्र हा चेंडू असेल। 1 चेंडू 4 धावा, कोण होणार नायक आणि कोण ठरणार खलनायक ठरवणार हा चेंडू असेल। 1 चेंडू 4 धावा, आपल्या संघाला मात्र विजय मिळवून आपल्या संघाचं सार्थक करणार का गोलंदाज समाधान गेंदबाजी करने के लिए तैयार है। ओ बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, बेमिसाल गेंदबाजी मैदान के अंदर। ओहो क्या बात है, समाधान इस मुकाबले में हीरो बनते हुए पसीने के स्याही से जो लिखते अपने इरादों को, जहां इनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते, जबरदस्त प्रदर्शन करते हुए समाधान। ज्यादा समय आपको नहीं लेना है, मैं दोनों टीमों के कप्तानों को विनती कर रहा हूं, चलिए टॉस के लिए आए। मैन ऑफ द मॅच लगेच होणार आहे। मैन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत।